नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन येणार आहे बघा. एक डेरिव्हेशन्स घेऊन येणार आहे. कोणतं तर रोटेशनल डायनामिक टॉपिक मधलं बघा. तर रोटेशन डायनामिक मध्ये एक डेरिव्हेशन्स आहे बघा. तर कोणतं डेरिव्हेशन्स आहे बघा, तर कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी, याच्यावरच आपण काय ते एक डेरिव्हेशन्स पाहतो की जे बोर्डला बघा खूप वेळा तुमचं 2 मार्कला, सॉरी 3 मार्कला कधी आले, 4 मार्कला आलेलं आहे. असं तुमचं काय बघा डेरिव्हेशन्स आहे. आता डेरिव्हेशन्स आजच्या लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहे बघा. कोणतं डेरिव्हेशन आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. एक काय काढलंय मी, रिजिड ऑब्जेक्ट काढलाय बघा. ओके, एक रिजिड ऑब्जेक्ट काढलाय. याच्यातून एक मी ऍक्सिस काढलेला आहे बघा. आणि टेक अ 3 पार्टिकल्स दॅट इज m1, m2 आणि mn. हा त्याचा सेंटर O आहे. याचं डिस्टन्स r1 आहे, r2 आहे आणि rn आहे. ओके, आणि याचं अँग्युलर स्पीड ओमेगा आहे. अँग्युलर स्पीड काय आहे? ओमेगा आहे. हा एक रिजिड ऑब्जेक्ट आहे. आता रिजिड मीन्स काय बघा, तर फॉर एक्झाम्पल मी एक कापूस घेतलाय. इथे काय घेतलाय मात्र, हा कापूस आहे आणि हा दगड आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये मला आता सुई टोचायची, तर सुई कुठे कापसात लवकर जाईल का दगडात लवकर जाईल? तर काय पाहतो, कापसात लवकर जाईल. म्हणजे कापूस हा रिजिड ऑब्जेक्ट नाही, तर रिजिड कोण आहे? तर दगड आहे. ओके, म्हणजे स्टोन आहे. असं एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे. त्या ऑब्जेक्टवरती मी 3 पार्टिकल्स ठेवले, m1, m2 आणि mn. m1 चा डिस्टन्स आहे r1, m2 चा डिस्टन्स आहे r2 आणि mn चा डिस्टन्स आहे rn. ओके, आता याच्यामध्ये अँग्युलर स्पीड जे आहे, अँग्युलर स्पीड म्हणजे कोणतं? ओमेगा. ओमेगा काय बघा तुमचा कॉन्स्टंट आहे. आणि लिनियर स्पीड जे आहे ते लिनियर स्पीड काय बघा, तर व्हेरिएबल आहे. ओके, आता याच्यावरून काय करू शकतो आपण बघा, की आपले डेरिव्हेशन्स आहे बघा, रिलेशन्स बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. हे रिलेशन्स आहे, त्याच्यावर मी काय करतो बघा, तर इथली लिनियर स्पीड जे आहे ते व्हेरिएबल आहे, डिफरंट आहे. आणि अँग्युलर स्पीड काय बघा, तर कॉन्स्टंट आहे. म्हणून काय केलं बघा, देअरफॉर v1 इज इक्वल टू ओमेगा r1, v2 इज इक्वल टू ओमेगा r2 आणि vn इज इक्वल टू ओमेगा rn. ह्याला इक्वेशन नंबर 1 टाकलं, ह्याला इक्वेशन नंबर 2 टाकलं, ह्याला इक्वेशन नंबर 3 टाकलं. ओके, का टाकलं बघा, तर v म्हणजे कोणतं? लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे म्हणून v1, v2 आणि vn लिहिलं. अँग्युलर व्हेलॉसिटी काय कॉन्स्टंट आहे म्हणून ओमेगा 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 लिहिलं. आणि r1 तुमचं रेडियस डिस्टन्स पण काय तर व्हेरिएबल आहे म्हणून r1, r2 आणि rn लिहिलं. याच्यात इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 काढली. तर आपल्याला काय करायचं बघा, तर कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. ओके, त्याच्यानंतर मी नेक्स्ट काय केलं बघा, तर देअरफॉर हा नंबर 1 पॉईंट दिला बघा. नंबर 2 पॉईंट कोणता येईल तुम्हाला बघा, की देअरफॉर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? ke इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आता कायनेटिक एनर्जी आपण इच पार्टिकल म्हणजे पहिल्यांदा कोणाचं काढतं, m1 वरची काढू, नंतर m2 ची, नंतर mn ची काढू. पहिल्या पार्टिकलची देअरफॉर ke1 इज इक्वल टू m1 v1 स्क्वेअर. ओके, आता त्याच्या पुढे काय केलं बघा, देअरफॉर ke1 इज इक्वल टू 1/2 m1 चं m1, v1 म्हणजेच बघा इक्वेशन 1 पहा. इक्वेशन 1 काय बघा, v1 इथे दिसते सर्वांना. v1 म्हणजेच ओमेगा r1. मग ह्या याच्या ठिकाणी लिहिलं मी, काय लिहिलं बघा, तर ओमेगा r1 आणि याचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर झाला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लिहिलं, देअरफॉर ke1 इज इक्वल टू 1/2 m1 ओमेगा स्क्वेअर आणि कोणाला r1 चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर मी 4 केलं. ओके, आता कायनेटिक एनर्जी मी पार्टिकल सेकंड वरची काढली. देअरफॉर ke2 इज इक्वल टू 1/2 m2 v2 चा स्क्वेअर. ओके, आता त्याच्यापुढे काय केलं, देअरफॉर ke2 इज इक्वल टू 1/2 m2 चा m2 v2 म्हणजे इक्वेशन 2 काय बघा, ओमेगा r2. इथं काय लिहिलं बघा, ओमेगा r2 चा इथं स्क्वेअर आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. त्याच्यानंतर इज इक्वल टू 1/2 ke2 इज इक्वल टू 1/2 m2 ओमेगा स्क्वेअर झाला आणि कोणाला होतं r2 स्क्वेअर. इक्वेशन नंबर मी 5 लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं आपलं बघा, तर KEN काढला, कायनेटिक एनर्जी mn पार्टिकलची काढली. देअरफॉर KEN इज इक्वल टू 1/2 mn rn स्क्वेअर लिहिलं, mn v स्क्वेअर, सॉरी vn स्क्वेअर. त्याच्यानंतर देअरफॉर ke म्हणजे कायनेटिक एनर्जी 1/2 mn vn म्हणजे इक्वेशन 3 काय बघा, ओमेगा rn आहे. म्हणजे काय केलं बघा, तर ओमेगा rn चा काय आला, स्क्वेअर आला. ओके, त्याच्यानंतर इज इक्वल टू 1/2 mn, आता होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे ओमेगाचा स्क्वेअर झाला आणि rn चा काय झाला, स्क्वेअर झाला.
इक्वेशन नंबर 6 लिहिलं. म्हणजे केई कोण आलं बघा, केई एन आला. हा केई कोण आलं बघा, केई एन ची हा व्हॅल्यू इक्वेशन नंबर मी 6 टाकलं. ओके, त्याच्यानंतर काय केलं बघा, आता आपण पहिल्यांदा रिलेशन्स कोणाचे यूज केलं बघा, रिलेशन्स बिटवीन लिनियर व्हेलोसिटी आणि अँग्युलर व्हेलोसिटी. का? कारण की बघा आता लिनियर व्हेलोसिटी व्हेरिएबल आहे, अँग्युलर व्हेलोसिटी काय बघा तुमची कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे आपण असं केलेले. त्याच्यावरून काय केलं आपण बघा, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 काढलं. कुणाचं रिलेशन बिटवीन ओमेगा 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 तुम्हाला दिसते. ओमेगा 1, ओमेगा 2, ओमेगा 3 लिहिले का? नाही. का नाही लिहिलं? कारण की ओमेगा काय कॉन्स्टंट. ओमेगा म्हणजेच काय असतं बघा तर अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, मी मधलं डायरेक्शन घेते. तुमच्या पहिल्या कॉन्सेप्ट क्लिअर असेल तुम्हाला हे समजत असेल लगेच. ओके, पण जे डायरेक्ट पाहत असतील त्याला काय समज आहे, त्यांच्या डोक्यावरून जाणार आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्यावरच्या पहिल्या कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला हे डेरिव्हेशन समजू शकतं, अदरवाइज समजणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, देअरफॉर रोटेशनल केई इज इक्वल टू बघा समिशन्स ऑफ युअर रिझल्टंट ऑफ कायनेटिक. आता काय करायचं बघा, आपण नंबर 1 पॉईंट पाहिला, नंबर 2 पाहिला. आता नंबर 3 पॉईंट काय बघा, तर रोटेशनल के म्हणजे काय, तर समिशन्स ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी. देअरफॉर रोटेशनल के इज इक्वल टू ke1 प्लस ke2 प्लस ke ओके, आता नीट लक्ष द्यायचं बघा. देअरफॉर रोटेशनल के इज इक्वल टू ke1 काय बघा, इक्वेशन 4 काय, ke1 म्हणजे कोण आहे, 1/2 m1 ओमेगा स्क्वेअर r1 स्क्वेअर. मी इथं लिहिलं बघा, ke1 च्या इथं व्हॅल्यू लिहिली बघा, 1/2 m1 ओमेगा स्क्वेअर आणि r1 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस ke2 काय आहे बघा, ke2 कोण तुमचे तर इक्वेशन नंबर 5 पहा बघा, 1/2 m2 ओमेगा 2 r2 स्क्वेअर. म्हणजेच कोणाला 1/2 m2 ओमेगा स्क्वेअर r2 चा काय आला स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस केन काय आला, केन इक्वेशन नंबर 6 बघा, 1/2 mn ओमेगा स्क्वेअर आर्यन चा काय आला स्क्वेअर आला. ओके, आता हे काय केलं आपण, तर समिशन्स केलं. समिशन्स कायनेटिक एनर्जीचं काय तर समिशन्स केलं. मी काय केलं बघा, तर कायनेटिक एनर्जी आपण सर्व जे कायनेटिक एनर्जी आहे त्याचं रिझल्टंट काढला. म्हणजे थोडक्यात काय केलं, तर सर्व कायनेटिक एनर्जी आपण काय केलं तर ऍडिशन्स केलं. त्याच्यानंतर रोटेशन के इज इक्वल टू ke1 ची व्हॅल्यू बघा आपली ही होती, मी इक्वेशन काय लिहिलं बघा तर 4 लिहिलं. ke2 ची व्हॅल्यू कोणती बघा, इक्वेशन मी 5 लिहिलं. ke ची व्हॅल्यू बघा, इक्वेशन मी काय लिहिलं 6 लिहिलं. आता याच्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली बघा, इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे. म्हणजे कॉमन काय बाहेर निघालं, 1/2 बाहेर निघालं. त्याच्यानंतर इथं ओमेगा स्क्वेअर आहे, इथं ओमेगा स्क्वेअर आहे, इथं ओमेगा स्क्वेअर आहे. म्हणजे आणि कोण बाहेर निघालं तर ओमेगा स्क्वेअर बाहेर येणार आहे. त्याच्या खाली देअरफॉर रोटेशनल के इज इक्वल टू 1/2. इथं काय राहिलं, ओमेगा स्क्वेअर मी लास्टला काढतो, 1/2 m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn चा स्क्वेअर आणि ओमेगा 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 बाहेर निघते, म्हणजेच ओमेगा स्क्वेअर बाहेर निघाला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा नंबर किती आहे बघा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. नंबर 4 ला मी काय केलं बघा, बट मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो बघा, I इज इक्वल टू mr स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा, इथं I1 बसेल, इथं I2 बसेल आणि इथं IN बसेल. त्याच्यावरून काय केलं बघा, देअरफॉर रोटेशनल, याला इक्वेशन नंबर 4 टाकलं बघा, इक्वेशन नंबर 7 टाकलं. देअरफॉर रोटेशनल के इज इक्वल टू 1/2 इथं बघा m1 r1 स्क्वेअर, m1 m r स्क्वेअर म्हणजेच कोण आहे I, म्हणजे m1 r1 स्क्वेअर म्हणजेच कोण होईल I1 होईल. तर मी लिहिलं I1 प्लस इथं काय बसेल बघा तर I2 प्लस इथं काय बसेल बघा तर IN आणि काय आलं ओमेगा स्क्वेअर झालं. ओके, बट समिशन्स ऑफ I किंवा सिग्मा आपण जरी काढला किंवा असं जरी लिहिलं बघा, I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस IN. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा, देअरफॉर रोटेशनल के इज इक्वल टू 1/2 चं 1/2 लिहिलं. इथं बघा I1 प्लस I2 प्लस IN म्हणजेच कोण आहे I, म्हणजे ह्या पूर्ण टर्म वरती मी काय लिहिलं तर I लिहिलं आणि ओमेगा स्क्वेअरचं काय लिहिलं ओमेगा स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल डेरिव्हेशनचं आन्सर. म्हणजे रोटेशनल के इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आणि तुमचं लिनियर के चा काय फॉर्म्युला होतो, के चा फॉर्म्युला असतो 1/2 mv स्क्वेअर आणि रोटेशनल के चं काय असतं बघा 1/2 I ओमेगा स्क्वेअर असतं. हे डेरिव्हेशन्स आहे बघा. हे डेरिव्हेशन तुमचं बोर्डला बघा 3 मार्कला आधीमध्ये आलेले पडलेले आहेत क्वेश्चन्स बघा, की हे तुम्हाला सीईटी वरती पण क्वेश्चन्स पडले, जेई ला पडलेले आहेत,
नीटला क्वेश्चन याच्यावरती पडलेले आहेत की एनर्जी तुमची दिलेली असते किंवा ह्या फॉर्म्युला यूज झालेला आहे बघा भरपूर वेळा, किंवा हा फॉर्म्युला बघा ते इतर डेरिव्हेशन्स मध्ये पण यूज केला, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेळ लागतो. ओके, आय थिंक तुम्हाला सर्वांना समजलं. थोडक्यात मी परत रिकॉल करतो. एक रिजिड बॉडी दिलेली, रिजिड बॉडीचे काय बघा आपण 3 पार्टिकल्स घेतलेले होते, कोणतं बघा m1 m2 आणि mn ऍट अ रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स, m1 चा r1 ऍट अ रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स, m2 चा r2 ऍट अ रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स, mn चा rn. ओके, ओमेगा मीन्स काय तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय तर कॉन्स्टंट आहे. हे आपलं नंबर 1 पॉइंट. याच्यामध्ये काय आहे तर लिनियर व्हेलॉसिटी काय बघा तर व्हेरिएबल आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे आपण बघा रिलेशन्स बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ह्या डेरिव्हेशनच्या अगोदरचं पॉइंट आहे बघा, ते सर्व पॉइंट आहेत. त्याच्यावर आपण येतं v1 इज इक्वल टू ओमेगा r1, v2 इज इक्वल टू ओमेगा r2, vn इज इक्वल टू ओमेगा rn. इक्वेशन 1 2 3 मी काढली, हा पॉइंट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा, कायनेटिक एनर्जी आपण पहिल्या पार्टिकलची काढली, म्हणून इथं ke1 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 mv². मग काय केलं, ke1 इज इक्वल टू 1/2 m1 v1². ke1 आहे 1/1 आपल्याला m1 चा m1 v1 म्हणजेच कोणी बघा ओमेगा r1. v1 च्या ठिकाणी ओमेगा r1 लिहिलं, याचा स्क्वेअर काय बघा म्हणजे याचा स्क्वेअर केला म्हणजे ke1 1/2 m1 होल स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर झाला, r1 चा काढला स्क्वेअर. इक्वेशन काय काढलं 4 काढलं. तसंच ke2 आपण काढलं बघा, ke2 2 लिहिलं 1/2 चा 1/2 m2 चा m2 v2 म्हणजेच कोणी बघा ओमेगा r2. v2 च्या ठिकाणी ओमेगा r2 लिहिलं, त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर झाला r2 स्क्वेअर झाला. याच्यावर इक्वेशन 5 काढलं. तसंच कायनेटिक एनर्जी आपण कोणाचं mn ची काढली, ke1 इज इक्वल टू 1/2 mn vn चा काढला स्क्वेअर आला. ke1 1/2 mn vn म्हणजेच बघा इक्वेशन 3 ओमेगा rn, इथं ओमेगा rn पण इथं vn स्क्वेअर आहे म्हणून ओमेगाचा vn ओमेगा rn चा काढला स्क्वेअर आला. त्याच्यानंतर होल ब्रॅकेट स्क्वेअर आल्यामुळे काय झालं बघा ke1 इज इक्वल टू 1/2 mn ओमेगा स्क्वेअर झाला आणि rn चा काढला स्क्वेअर. इक्वेशन 6 केलं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट कुठलं तर रोटेशनल के काढला. तर रोटेशनल के काढण्यासाठी आपण काय केलं तर समेशन्स ऑफ कायनेटिक एनर्जी म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जीचं काय केलं आपण सम केलं म्हणजे ऍडिशन्स केली थोडक्यात. रोटेशन के इज इक्वल टू ke1 प्लस ke2 प्लसken. याच्यावरून काय केलं रोटेशन के इज इक्वल टू ke1 ची किंमत बघा इक्वेशन नंबर 4 पाहिजे बघा. ke1 ची किंमत काय येते बघा 1/2 m1 ओमेगा स्क्वेअर r1 स्क्वेअर. ती एकदम पुट केली, प्लसचं प्लस लिहिली. ke2 बघा इक्वेशन 5 ची किंमत इथं लिहिली बघा, इथं लिहिली. kn म्हणजे इक्वेशन 6 ची किंमत काय बघा तर मी इथं लिहिली. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं बघा तर कॉमन बाहेर काढलं 1/2 इथं शेवट काढलं बघा आणि त्याला ओमेगा 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 हे ओमेगा बाहेर लिहिली. इथं काय लिहिलं m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर आणि mn rn चा स्क्वेअर मी इथं लिहिलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं I इज इक्वल टू mr स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला रोटेशन के इज इक्वल टू 1/2 इथं I1 बसलं प्लसचा प्लस इथं I2 प्लस इथं IN आणि ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर बट समेशन्स ऑफ आपण जरी काढलं तरी चालतंय, समेशन्स ऑफ तसं काढलं तरी चालेल किंवा बट I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस IN जरी लिहिलं तरी चालू शकतं बघा. I1 प्लस I2 प्लस IN म्हणजेच कोणी I बट रोटेशन के इज इक्वल टू 1/2 या सर्वांच्या टर्म वरती काय बसलं बघा तर I बसलं आणि ओमेगा स्क्वेअरचं ओमेगा स्क्वेअर आहे ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर I म्हणजे कोण मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे कोण तर अँग्युलर व्हेलॉसिटी. ही काय बघा तर डेरिव्हेशन्स आहे. डेरिव्हेशन खूप महत्त्वाचं आहे, बोर्डला खूप वेळा पडलेला आहे. तुम्हाला आय थिंक सर्वांना समजलं आहे. डेरिव्हेशन खूप सोपं आहे, पण हा जर डेरिव्हेशन तुम्हाला समजण्यासाठी काय करायला लागतं पहिली बाबा तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायला लागते. तुम्हाला रिलेशन्स व्हेलॉसिटी ओमेगा म्हणजे काय असतं, व्ही म्हणजे काय असतं, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी काय असतं, त्याच्यानंतर कोणत्या लेटरला काय बोलतात, व्ही कशाला बोलतात, ओमेगा कशाला बोलतात, अल्फा कशाला बोलतात, बीट त्याच्यानंतर बघा थीटा कोणाला बोलतात, ओमेगा नॉट कोणाला बोलतात. ह्या सर्व कॉन्सेप्ट पहिले तुमचे जर क्लिअर असतील तरच तुम्हाला डेरिव्हेशन समजणार आहे. आता आपण एकच इथलं कॉन्सेप्ट घेतलं, एक डेरिव्हेशन घेतलेले आहे. आपण ह्या टॉपिक मधले एक एक पॉईंट घेणार आहोत की एक एक पॉईंटचं डेरिव्हेशन काय आपण कंप्लीट करणार आहोत. आय थिंक हा सर्वांना तुम्हाला डेरिव्हेशन समजलं असेल. जर तुम्हाला नवीन कोणता डेरिव्हेशन पाहिजे तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगू शकता. पण प्रत्येक टॉपिकचं महत्वाची डेरिव्हेशनची आपण सिरीज आपली चालूच असणार आहे. आज आपला हा जे डेरिव्हेशन होतं बघा तर रोटेशनल डायनामिक ह्या टॉपिकवरचं होतं. आय थिंक तुम्हाला सर्वांना समजलंय. सर्वांना आपण आता इथंच थांबू. पण तर तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नात देशात येणे एक चळवळ, ह्या चळवळीत तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि आपल्याला एक रिव्होल्युशन घडवायचं आहे. आपल्याला आपलं एक चांगलं कार्य सामाजिक कार्य करायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पोहोचू द्या. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं ज्ञान गेलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी काहीतरी फायदेशीर आहे. सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीत दिशा देणारी चळवळीत तुम्ही नक्की सहभागी व्हा. ओके, थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.